काही प्रॉब्लेम्स आपण डिस्कस केले होते, ठीक आहे. आणि मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज ऑफ डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन इन सिम्पल हार्मोनिक मोशन हे आपण डिस्कस केलेले. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस सम ऑफ द टर्म्स इन सिम्पल हार्मोनिक मोशन. काही डेफिनेशन्स आणि टर्म्सची डिस्कशन आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहे, ठीक आहे. तर टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट time period, amplitude and frequency these are the some of the terms which we have discussed in we are discussing in today's lecture. So as we know that simple harmonic motion is a periodic motion, and if it is periodic motion then it has time period. आपण पिरियॉडिक मोशन डिस्कस केलेली आहे आपण चॅप्टरच्या सुरुवातीलाच. ज्या मोशन एका विशिष्ट टाइम इंटरव्हल नंतर पुन्हा पुन्हा रिपीट होतात अशा मोशनला आपण काय म्हणतो, पिरियॉडिक मोशन. तर सिंपल हार्मोनिक मोशन पण काय एक पिरियॉडिक मोशन आहे, ओके. आणि या मोशनला एक पर्टिक्युलर टाइम इंटरव्हल लागत असेल टू कंप्लीट इट्स वन सेट ऑफ मुवमेंट. त्यानंतर या मोशनमध्ये अँप्लिट्यूड असतं आणि त्यानंतर आणखी काय असतं, फ्रिक्वेन्सी. तर आपण सगळ्यात अगोदर डिस्कस करूया अँप्लिट्यूड बद्दल. व्हॉट इज मीन बाय अँप्लिट्यूड? तर अँप्लिट्यूड म्हणजे काय, तर कन्सिडर करा की एक पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतोय, ओके. अँड it perform a simple harmonic motion and it's a displacement from its mean position to the extreme position. mean position पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत जे काही डिस्प्लेसमेंट असेल x, त्या डिस्प्लेसमेंटला म्हणतो आपण अँप्लिट्यूड, ओके. लक्ष द्या, वी नो दॅट द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट, जनरल इक्वेशन फॉर डिस्प्लेसमेंट इज x इज इक्वल टू a sin omega t plus phi. This is the general equation of displacement, okay. And here if omega t plus phi याची व्हॅल्यू जर +1 किंवा -1 असेल. आता याची व्हॅल्यू +1 किंवा -1 कधी असते, तर जेव्हा पार्टिकल कुठं असेल या पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला जर असेल तर त्यावेळेस त्याची व्हॅल्यू ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू किती असते, +1. अँड साइन ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू, साइन ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू ही जर +1 किंवा -1 असेल, ओके. आता ही व्हॅल्यू साइन ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू +1 किंवा -1 कधी असते, तर जेव्हा ह्या ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू ही किती असेल, एक तर π/2 असेल किंवा 3π/2 असेल. याचा जर अँगल हे ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू जर π/2 असेल तर साइन π/2 ची व्हॅल्यू किती येते, +1. आणि जर ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू जर 3π/2 असेल तर साइन 3π/2 ची व्हॅल्यू असते -1. म्हणजे जेव्हा साइनची व्हॅल्यू +1 किंवा -1 असेल, ती जर व्हॅल्यू आपण इथं पुटअप केली तर x ची व्हॅल्यू काय असेल, +1 असेल तर x इज इक्वल टू a असेल. आणि जर -1 असेल या साइन ओमेगा टी ची व्हॅल्यू तर x इज इक्वल टू काय असेल, -a, ओके. त्याचा अर्थ काय, तर जेव्हा ह्या साइन ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू +1 असेल तर पार्टिकल कुठं आहे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला. आणि जेव्हा या साइन ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू -1 असेल तर त्यावेळेस x ची व्हॅल्यू किती असेल, -a, ओके. तर म्हणजे हे जे काय असेल मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत मॅक्सिमम डिस्टन्स त्याला म्हणतो आपण अँप्लिट्यूड. तर अँप्लिट्यूडची डेफिनेशन काय, अँप्लिट्यूड इज द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन टू द एक्स्ट्रीम पोझिशन. एखादा पार्टिकल जो सिंपल हार्मोनिक मोशन करतोय त्याचं मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट यालाच म्हणतो आपण अँप्लिट्यूड ऑफ दॅट सिंपल हार्मोनिक मोशन, ओके. तर डिस्प्लेसमेंट हे +a किंवा -a कधी असेल, तर जेव्हा ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू π/2 किंवा 3π/2,
म्हणजे जेव्हा हे ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू 3π/2 असेल किंवा 3π/2 असेल, त्या केसमध्ये साइन ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू किती असते, एक तर +1 असते किंवा -1 असते. आणि त्यावेळेस x ची व्हॅल्यू एक तर +1 येईल, प्लस येईल किंवा मायनस येईल. तर ह्या मॅक्सिमम डिस्टन्सला मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंतच्या मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशन मधल्या जे काही डिस्टन्सला आपण काय म्हणू, अँप्लिट्यूड. इकडे जर असेल तर अँप्लिट्यूड पॉझिटिव्ह असेल, डिस्प्लेसमेंट इकडे काय असेल, पॉझिटिव्ह. आणि इकडे जर पार्टिकल जात असेल तर हेच डिस्प्लेसमेंट काय असेल, निगेटिव्ह. ओके, इकडे. ओके, तर दिस इज द फर्स्ट टर्म विच वी हॅव डिस्कस, अँप्लिट्यूड. तर अँप्लिट्यूडची डेफिनेशन काय, द मॅक्सिमम displacement of particle from mean position to extreme position. ठीक आहे. तर जेव्हा मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन मधलं जे काय मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट पार्टिकलने केलेलं असेल त्या डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणतो, अँप्लिट्यूड. ओके, आणि या एक्स्ट्रीम पोझिशन पासून या एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंतचं जे डिस्टन्स असेल, लक्ष द्या प्लीज, ही दुसरी टर्म, या एक्स्ट्रीम पोझिशन पासून या एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंतचं डिस्टन्स त्याला म्हणू आपण पाथ लेंथ. त्याला काय म्हणतो आपण, पाथ लेंथ. पाथ लेंथ इज द डिस्टन्स बिटवीन टू एक्स्ट्रीम पोझिशन्स. या दोन एक्स्ट्रीम पोझिशन मधलं जे डिस्टन्स असेल त्याला म्हणू आपण पाथ लेंथ. आणि मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशन मधलं जे डिस्टन्स असेल त्याला काय म्हणलं आपण, अँप्लिट्यूड. ओके, सो आय थिंक मला वाटतं अँप्लिट्यूड हे समजलं असेल. कोणाला काय अडचण असेल तर विचारा प्लीज. अँप्लिट्यूडची डेफिनेशन समजली आहे का? कोणाला काय अडचण आहे? बाकीचे हा, कोणाला काय अडचण आहे का? नाही. पुढची टर्म पाहायची. अँप्लिट्यूड म्हणजे काय, तर मीन पोझिशन पासून, ठीक आहे ठीक आहे, लक्ष द्या स्वानंद, लक्ष द्या. जेव्हा एखादा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करत असेल, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन करत असेल, तर त्याचं मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत, या एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत झालेलं डिस्प्लेसमेंट, the maximum displacement of particle from mean position to the extreme position is called amplitude. आता एखादं डिस्प्लेसमेंट हे अँप्लिट्यूडच्या बरोबर कधी असेल, तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे, x इज इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस फाय. आणि जेव्हा ह्या साइन ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू एक तर +1 किंवा -1 असेल, त्यावेळेस x ची व्हॅल्यू एक तर +a असेल किंवा -a असेल. म्हणजे त्या केसमध्ये डिस्प्लेसमेंट कशाच्या बरोबर असेल, अँप्लिट्यूडच्या बरोबर असेल. ठीक आहे, किंवा त्या डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणू, अँप्लिट्यूड. ओके, ते जे काय डिस्प्लेसमेंट झालेलं आहे त्याला म्हणू आपण अँप्लिट्यूड. तर मग अँप्लिट्यूडची डेफिनेशन काय केली आपण, मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत एखाद्या पार्टिकलचं झालेलं डिस्प्लेसमेंट त्याला म्हणू आपण अँप्लिट्यूड ऑफ दॅट सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, खूप सोपी डेफिनेशन आहे, काही अवघड नाही, सरळ सरळ. मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशनच्या मधलं जे काही डिस्प्लेसमेंट डिस्टन्स असतं त्याला म्हणतात अँप्लिट्यूड. ओके, जर डिस्प्लेसमेंट इकडे झाला असेल तर ते अँप्लिट्यूड पॉझिटिव्ह असेल, आणि जर डिस्प्लेसमेंट इकडे झाला असेल, सॉरी, अँप्लिट्यूड जर डिस्प्लेसमेंट इकडे झालेलं असेल तर डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह ए असेल, आणि जर डिस्प्लेसमेंट इकडे झालेलं असेल तर डिस्प्लेसमेंट काय असेल, निगेटिव्ह ए. पार्टिकल जेव्हा या एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर डिस्प्लेसमेंट काय असेल, पॉझिटिव्ह ए. आणि जर ते डिस्प्लेसमेंट या एक्स्ट्रीम पोझिशनला असेल पार्टिकल, तर त्यावेळेस डिस्प्लेसमेंट काय असेल, -a. ठीक आहे, आता काय अडचण आहे स्वानंद? स्वानंद, लेट आला होता का तू थोडा ऑनलाईन? ठीक ठीक आहे ठीक आहे. ओके ओके, नेक्स्ट आपण पाहणार आहेत नेक्स्ट डेफिनेशन, नेक्स्ट विच इज टाइम पिरियड. आपण आता डिस्कस करणार टाइम पिरियड बद्दल.
now we are going to discuss about time period. Okay, let us consider at time t, at time t, particle performing, सॉरी कन्सिडर, आपण कन्सिडर करू की एक पार्टिकल काय करतोय, सिंपल हार्मोनिक मोशन करतोय. ओके, वन पार्टिकल इज परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. दिस इज द मीन पोजिशन and this is a extreme position of that simple harmonic motion. And at time t, I don't know where is the particle, but let us consider at time t, at time t particle is at mean position. Particle is at mean position. समजलं की मी काय सांगतोय? तर एक पार्टिकल आहे जो सिंपल हार्मोनिक मोशन करतोय, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन करतोय आणि कोणत्या तरी टाइम टी ला तो कुठं होता, समजा मीन पोझिशनला होता. ॲट टाइम टी पार्टिकल इज ॲट मीन पोझिशन. ओके, नेक्स्ट, now the particle is performing linear simple harmonic motion. तो मीन पोझिशनला होता, तर त्याचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय असेल, x इज इक्वल टू, या टी टाइमला तो कुठं होता, मीन पोझिशनला, त्याचं डिस्प्लेसमेंट इक्वेशन काय असेल, x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. किंवा एक काम करा, मीन पोझिशनला नाही, कुठे होता आपल्याला माहित नाही, समजा या टाइमला तो टी टाइमला कुठं आहे माहित नाही, पण त्याचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय असेल, ए साइन ओमेगा टी प्लस फाय. मीन पोझिशनलाच नाही, लक्ष द्या, सॉरी. ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाइम पार्टिकल इज ॲट सम पॉईंट, कुठंतरी आहे, इथं कुठंतरी आहे, जो सिंपल हार्मोनिक मोशन करतो. त्याचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय असेल, तर त्याचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन असेल इथून इथपर्यंतचं डिस्टन्स, याला काय म्हणतो आपण, अँप्लिट्यूड. ओके, साइन ओमेगा टी, टाइम किती दिला आपल्याला, स्मॉल टी. ओके, अँड प्लस फाय त्याचा इनिशियल अँगल, इनिशियल फेज. तर हे त्याचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे, कोणत्या टाइमला, टी टाइमला. आता कन्सिडर करा, कन्सिडर आता टाइम बदललाय, आफ्टर टाइम टी इक्वल्स टू, आता हे टी इक्वल्स टू त्याचं इक्वेशन आहे टी प्लस, आता टाइम वाढलाय बरं का, हे लक्षात ठेवा. अगोदरचा टाइम किती होता, टी. ठीक आहे, ठीक आहे, आपण याला म्हणू आपण टी1. टी1 या टाइमला, टी1ची व्हॅल्यू किती, टी आहे, तो या ठिकाणी होता. त्याचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय, ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आता कन्सिडर आफ्टर टाइम टी2, काही वेळानंतर, आता टाइम बदललाय, आता टाइम किती झाला, याच्यामध्ये ॲड झाला असेल, अगोदरचा टाइम टी होता, आता याच्यामध्ये ॲड करू आपण टाइम, किती ॲड केलाय, 2 पाय अपॉन ओमेगा. 2 पाय अपॉन ओमेगा, एवढ्या वेळानंतर त्याचं डिस्प्लेसमेंट किती असेल, लक्ष द्या. जेव्हा टाइम टी1 इक्वल्स टू किती होता, टी, त्यावेळेस तो या पोझिशनला होता, समजा आय डोंट कोणत्या तरी एका पोझिशनला होता, त्यावेळेस त्याचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय असेल, ए साइन ओमेगा टी, इथं टाइम किती दिला आपल्याला, टी प्लस फाय. ओके, आता काही वेळ झालाय, आता नाही टाइम चेंज झालाय, आफ्टर टाइम टी2, तर मग टी2ची व्हॅल्यू किती आहे, अगोदरचा टाइम प्लस ॲडिशनल टाइम किती आहे, 2 पाय अपॉन ओमेगा. या वेळानंतर त्याचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय असेल, तर आपल्याला सरळ सरळ काय करायचं, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा. आता इथं टाइमची व्हॅल्यू किती ठेवायची आपल्याला, इथं टी प्लस 2 पाय अपॉन ओमेगा. लक्ष द्या, इथं आपण टी घेतलं कशामुळं, कारण की टी1ची व्हॅल्यू किती होती, टी. आता टाइम बदललाय, टाइम वाढला असेल, त्याच्यामुळे आपण ॲड केलं, इथं किती टाइम ॲड केला, 2 पाय अपॉन ओमेगा एवढा टाइम ॲड केला त्याच्यात. तर या वेळानंतर त्याची जागा काय झाली असेल, बदलली असेल, काहीतरी वेगळी असेल. पाहू आपण वेगळी कशी आहे. तर साइन ओमेगा, ए साइन ओमेगा टी, टीची व्हॅल्यू आता किती दिली इथं, टी प्लस 2 पाय अपॉन ओमेगा. ओके, टी प्लस 2 पाय अपॉन ओमेगा प्लस फाय. ओके, तर हे असेल डिस्प्लेसमेंट आफ्टर टाइम टी प्लस 2 पाय अपॉन ओमेगा. ओके, तर आता यानं मल्टिप्लाय करून घेऊ आपण. एक्स इज इक्वल टू ए साइन
ओमेगाने याला मल्टिप्लाय करून घेतलं, ओमेगा इंटू टी, ओमेगा टी प्लस ओमेगा 2 पाय अपॉन ओमेगा प्लस 5. ह्या ओमेगाने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेतलं तर हे ओमेगा ओमेगा काय होईल, कॅन्सल. ओके. आणि नंतर इक्वेशन काय येईल, एक्स इक्वल्स टू ए साइन, हे दिसतंय नाही तर सर्वांना वर, एकदा मला सांगा वर सर्वांना दिसतंय का? हा. आता इक्वेशन काय येईल, ए साइन पहिली टर्म ओमेगा टी प्लस दुसरी टर्म काय राहील, ओमेगा ओमेगा कॅन्सल झाले तिथं काय राहील 2 पाय आणि प्लस काय असेल 5. ओके. आता या ओमेगा टी प्लस 5 ला, ओमेगा टी प्लस 5 ला आपण काय म्हणू, आपण याला एक थीटा अँगल आहे समजा, काहीतरी दोन्ही मिळून काय एक अँगल तयार झालाय, थीटा म्हणू आपण ओमेगा टी प्लस 5 ला. कारण हे लक्षात ठेवा, फिजिक्स मध्ये फक्त दोन सारख्या क्वांटिटीचीच काय होऊ शकते, ऍडिशन. हे तुम्हाला माहिती आहे, मी गेल्या वर्षी व्हेक्टर चॅप्टर मध्ये हे तुम्हाला बऱ्याचशा वेळेस सांगितलेले. फिजिक्स मध्ये फक्त दोन सारख्या क्वांटिटीचीच काय होऊ शकते, ऍडिशन होऊ शकते किंवा सबट्रॅक्शन होऊ शकते. तर ओमेगा टी प्लस 5 या दोघांची तर ऍडिशन आहे, याचा अर्थ त्या दोन्ही क्वांटिटी सारख्या आहेत, म्हणजे त्या एक प्रकारे एक तर अँगल असतील किंवा काहीतरी असेल. ठीक आहे, म्हणजे त्यांची आपण ऍडिशन करू शकतो. ठीक आहे. ओमेगा टी प्लस 5 या दोघांना आपण म्हणलं थीटा. ओके. किंवा एक मिनिट थांबा, हो ठीक आहे, ओमेगा टी प्लस 5 ला आपण काय म्हणलं, थीटा. तर एक्स इज इक्वल टू काय येईल, ए साइन, इथं काय राहील फक्त 2 पाय, आणि या ओमेगा टी प्लस 5 ला काय म्हणलं आपण, थीटा. ओके. तर मला आता एक फॉर्म्युला सांगा, साइन 360 प्लस थीटा याचा व्हॅल्यू काय आहे, याचा फॉर्म्युला आहे. तुमच्याकडे लॉग टेबल असतील, लॉग टेबलचा यूज करा. साइन 2 पाय प्लस थीटा याची व्हॅल्यू काय येते, तुमच्याकडे लॉग टेबल आहेत का? लॉग टेबल मध्ये पहा वाटल्यास. माझ्याकडं माझा ॲप आहे, त्यामध्ये मी चेक करतो याला. ट्रिग्नॉमेट्री, सापडले काय फॉर्म्युला, साइन 2 पाय प्लस थीटा. कोणाला काही याचा फॉर्म्युला सापडला का, प्लीज सांगा. साइन 2 पाय प्लस थीटा याला लिहू शकतो आपण साइन थीटा. याला काय लिहू शकतो आपण, साइन थीटा. म्हणजे साइन 2 पाय प्लस थीटाला आपण लिहू शकतो साइन थीटा. एक्स इज इक्वल टू काय, ए साइन थीटा, थीटाची व्हॅल्यू काय, ओमेगा टी प्लस 5. एक्स इज इक्वल टू काय, ए साइन ओमेगा टी प्लस 5. ओके. तर तेच डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन आले जे अगोदर आलं. ह्या अगोदरचं डिस्प्लेसमेंट होतं जेव्हा टाइम किती होता, टी, आणि आफ्टर टाइम टी प्लस 2 पाय आपण ओमेगा, डिस्प्लेसमेंट किती झाले पार्टिकलचं, तितकंच झालेलं आहे. म्हणजे पार्टिकल ज्या ठिकाणाहून त्यांनी डिस्प्लेसमेंट स्टार्ट केलं होतं त्याच ठिकाणी वापस आलाय. ठीक आहे, त्याच ठिकाणी काय झालंय, वापस आलाय. किती वेळानंतर, त्या ॲडिशनल 2 पाय आपण ओमेगा या वेळानंतर. ओके. तर मग हे 2 पाय आपण ओमेगा जे आहे, 2 पाय आपण ओमेगा, यालाच काय म्हणू आपण, टाइम पिरियड. यालाच काय म्हणतो आपण, टाइम पिरियड ऑफ दी ऑसिलेशन.
इथून त्याने स्टार्ट केले, या ठिकाणी त्याचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय होतं, x इज इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस फाय. ओके, मग नंतर टाइम आपण वाढवला, किती वाढला, टी प्लस 2 पाय आपण ओमेगा एवढा टाइम झाला. या वेळानंतर त्याचं डिस्प्लेसमेंट किती झाले, तर त्याचं डिस्प्लेसमेंट किती झाले आपण कॅल्क्युलेट केलं, x इज इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस फाय, तीच आले. ठीक आहे, जे अगोदर होतं तीच. म्हणजे पार्टिकल इथून स्टार्ट मोशन केली आहे आणि वापस तो इथंच आला आहे. किती वेळानंतर, एवढ्या वेळानंतर, 2 पाय आपण ओमेगा एवढ्या वेळानंतर. ओके, तर ही मोशन रिपिटेटिव्ह मोशन आहे आणि एका विशिष्ट वेळानंतर पार्टिकल त्याच ठिकाणी वापस येतो. ओके, आणि म्हणून याला काय म्हणू आपण, त्याचा टाइम पिरियड. तर हे 2 पाय आपण ओमेगा जे आहे हे काय असेल, त्याचा टाइम पिरियड. ठीक आहे, तर टाइम पिरियडची डेफिनेशन काय, टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन. वन ऑसिलेशन म्हणजे काय, जर त्याने इथनं स्टार्ट केलं, समजा इथून तो एक्स्ट्रीम पोझिशनला गेला, पुन्हा या ठिकाणी आला, पुन्हा मेन पोझिशन, पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशन, आणि पुन्हा मेन पोझिशन, आणि पुन्हा या ठिकाणी आला, तर हे झालं एक ऑसिलेशन. हे एक ऑसिलेशन करण्यासाठी किती वेळ लागतो, तर इतका वेळ लागतो, 2 पाय आपण ओमेगा एवढा वेळ लागतो. आणि ह्या 2 पाय आपण ओमेगालाच काय म्हणतात, तर टाइम पिरियड. ओके, तुम्हाला यावरून सुद्धा लक्षात येतं, आपण इथं समजा पार्टिकल या ठिकाणी आहे असं कन्सिडर केलं आणि त्यावेळेसचा टाइम किती कन्सिडर केला, टी, त्याचं डिस्प्लेसमेंट किती होतं, x इज इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस फाय. ओके, हे त्याचं डिस्प्लेसमेंट इक्वेशन होतं. नंतर आपण टाइम काय केलं, वाढवलाय, टाइम चेंज केलाय, आता टाइम किती असेल, टी प्लस 2 पाय आपण ओमेगा एवढा टाइम घेतला. ही व्हॅल्यू आपण इथं पुटअप केली आहे डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशनमध्ये, आणि त्यावरून आपण शेवटचं त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं काढलं, तर हे इक्वेशन तसंच आले जसं अगोदर होतं, जेव्हा टाइम किती होता, टी. म्हणजे पार्टिकल एवढ्या वेळामध्ये, ह्या 2 पाय आपण ओमेगा एवढ्या वेळामध्ये या पोझिशनपासून या पोझिशनला गेलाय, पुन्हा मेन पोझिशनला गेलाय, पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशनला गेला, पुन्हा मेन पोझिशनला येऊन पुन्हा या ठिकाणी वापस आला. म्हणजे एक सेट ऑफ मुवमेंट त्याने कंप्लीट केली. ओके, आणि म्हणून या मोशनला आपण काय म्हणतो, रिपिटेटिव्ह मोशन. आणि प्रत्येक रिपिटेटिव्ह मोशन ही काय असते, पिरियॉडिक मोशन असते. सॉरी, प्रत्येक नाही, ही सिंपल हार्मोनिक मोशन ही कोणती मोशन आहे, पिरियॉडिक मोशन आहे. आणि ही पिरियॉडिक मोशन म्हणजे हिला काय असेल, टाइम पिरियड असेल. तिचा टाइम पिरियड किती आहे, 2 पाय अपॉन ओमेगा. ओके, तर टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड टाइम पिरियड ऑफ दी ऑसिलेशन. एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी, म्हणजे समजा त्याने मेन पोझिशन पासून स्टार्ट केले, तर मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन, पुन्हा मेन पोझिशन, हे हाफ ऑसिलेशन झालं, पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशन आणि पुन्हा मेन पोझिशन, तर हे कंप्लीट वन ऑसिलेशन झालं. तर हे कंप्लीट वन ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ त्यालाच म्हणतो आपण काय, टाइम पिरियड ऑफ दी ऑसिलेशन. पुस्तकामध्ये असं सोल्युशन दिलेलं आहे तुम्हाला. तुम्हाला सुरुवातीला एक टाइम दिला टी, त्यावेळेस डिस्प्लेसमेंट पार्टिकलचं इतकं झालेलं आहे, आणि नंतर टाइम त्यांनी वाढवलाय, टी प्लस किती केलाय, 2 पाय आपण ओमेगा एवढा टाइम केलाय. तर त्या वेळानंतर त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती झालं, तर आपण हे कॅल्क्युलेट केलं, तर ते इक्वेशन आणि हे इक्वेशन काय झाले, सेम. याचा अर्थ काय, तर हे जे 2 पाय आपण ओमेगा जे आपण टाइम वाढवलाय, त्या वेळामध्ये पार्टिकल पुन्हा त्याच ठिकाणी आलाय एक ऑसिलेशन कंप्लीट करून. म्हणून हे 2 पाय आपण जे ओमेगा आहे याला काय म्हणलं आपण, टाइम पिरियड. सो टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड द टाइम पिरियड ऑफ द ऑसिलेशन. ठीक आहे, त्या सिंपल हार्मोनिक मोशनचा काय असेल, तो टाइम पिरियड. ओके, आपण पहिल्याच लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की सिंपल हार्मोनिक मोशन ही कोणती मोशन आहे, पिरियॉडिक मोशन. ओके, simple harmonic motion is periodic motion, and here if it is periodic motion then it requires certain time to complete one set of movement. एक set of movement complete करण्यासाठी काहीतरी वेळ लागत असेल, आणि त्या वेळेलाच काय म्हणतो आपण, टाइम पिरियड. तर इथं आपण तेच केलंय, इथं आपण एक पार्टिकल घेतलाय जो सिंपल हार्मोनिक मोशन करतोय, आणि कोणत्या तरी या पोझिशनला तो आहे, त्याचं डिस्प्लेसमेंट किती, a sin ओमेगा टी प्लस फाय आहे. काही वेळानंतर त्याचा म्हणजे किती वेळानंतर, तर टी टू इक्वल्स टू टी प्लस 2 पाय आपण ओमेगा एवढ्या वेळानंतर त्याचं डिस्प्लेसमेंट काय असेल, तर आपण हे कॅल्क्युलेट केलं आणि तेच डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आलंय जे अगोदर होतं. याचा अर्थ पार्टिकल त्याच ठिकाणी वापस आलाय एक ऑसिलेशन कंप्लीट करून. किती वेळामध्ये, या 2 पाय आपण ओमेगा एवढ्या वेळामध्ये. मग ह्या 2 पाय आपण ओमेगा या वेळाला काय म्हणू आपण, त्याचा टाइम पिरियड. सो टाइम पिरियड इज टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन, किंवा टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन सेट ऑफ मुवमेंट व्हेन इट परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन. जेव्हा एखादा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करत असेल तर त्याला एक सेट ऑफ मुवमेंट कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ म्हणजे काय, टाइम पिरियड. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. कोणाला काय अडचण असेल तर विचारा प्लीज.
कोणाला काही अडचण आहे का विचारा प्लीज. प्लीज काहीतरी बोला. बघा, खरंच तुम्हाला खरंच काय अडचण असेल तर विचारत जा बरं का. माझी थोडी तब्येत बरोबर नाहीये, त्यामुळं मी थोडंसं कदाचित मी थोडं कमी जास्त करीत असेल सांगण्यामध्ये. खरंच काही नाहीये. राजू, काय अडचण आहे का? राजू सरवदे. ठीक, समोर चालायचं आपण. तर लक्ष द्या, बुकमध्ये काय केलं माहिती आहे का, इथं डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट घेतलं काय, हे घेतलेलं डायरेक्ट इक्वेशन. ते कसं येतं तर आपण या ओमेगा टी प्लस फायला काय म्हणू शकतो आपण, थिटा. म्हणजे इथं राहील काय, 2π प्लस थिटा. तर साईन 2π प्लस थिटा म्हणजे साईन 360 प्लस एनी अँगल. साईन 360 प्लस कोणताही अँगल असो त्याची व्हॅल्यू कशाच्या बरोबर येते, साईन थिटाच्या बरोबर येते. ठीक आहे. तर साईन 2π प्लस थिटा इक्वल्स टू काय येते, साईन थिटा. ओके. म्हणून याला आपण रिप्लेस करू शकतो साईन थिटा. मग थिटाची व्हॅल्यू काय, तर थिटाची व्हॅल्यू आहे ओमेगा टी प्लस फाय. तर हे डिस्प्लेसमेंट कधी काढलंय आपण, किती वेळानंतरचं, 2π आपण ओमेगा एवढ्या ॲडिशनल वेळानंतरचं. आणि हे डिस्प्लेसमेंट कधीच आहे, तर टी या वेळेचं. दोन्ही डिस्प्लेसमेंट कसे आले, सेम, म्हणजे पोझिशन सेम आली त्या पार्टिकलची. आणि पार्टिकलची पोझिशन सेम आहे याचा अर्थ त्यानं काय केलं, एवढ्या वेळामध्ये एक सेट ऑफ मुवमेंट कंप्लीट केला आहे. आणि त्यालाच काय म्हणू आपण, त्याचा टाइम पिरियड. ओके. तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय आहे, तर टाइम पिरियड इक्वल्स टू, फॉर्म्युला आता लक्ष द्या, टाइम पिरियड इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण इथं, 2π, आणि इकडे काय लिहू शकतो आपण, अपॉन ओमेगा. ओके. आता हे ओमेगा म्हणजे काय आपण पाहिलंय, ओमेगा इज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी आणि इट इज द स्क्वेअर रूट ऑफ कशाचा, k/m. हे एकदम सुरुवातीला डिफरन्शियल इक्वेशन मध्ये मी सांगितलं तुम्हाला. k/m ला आपण रिप्लेस करतो कशानं, ओमेगा. ओके. तर इट इज अ स्क्वेअर रूट ऑफ k/m. k इज फोर्स कॉन्स्टंट किंवा इलास्टिसिटी कॉन्स्टंट आणि m इज द मास, ओके, ऑफ दॅट पार्टिकल. आणि याला जर स्क्वेअर केला तर ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू काय येईल, k/m. ओके. तर आपल्याला फक्त काय कशाची व्हॅल्यू घ्यायची, ओमेगाची. ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला इथं ठेवायची. ओके. ही ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, k/m इथं ठेवली तर काय येईल, t इक्वल्स टू येईल 2π 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ k/m. आणि हे m वर गेल्यानंतर, न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर मध्ये गेल्यानंतर काय येईल इक्वेशन, 2π अपॉन स्क्वेअर रूट ऑफ m/k. ठीक आहे. दिस इज द इक्वेशन फॉर टाइम पिरियड. ओके. 2π स्क्वेअर रूट ऑफ मास पर युनिट फोर्स कॉन्स्टंट, यालाच काय म्हणू आपण, टाइम पिरियड. टाइम पिरियडचा फॉर्म्युला. किंवा एक आणखी एक फॉर्म्युला आपल्याला याचा तयार करता येतो. काय करता येईल बघा, एक मिनिट थांबा. तर हे के म्हणजे काय, हे के म्हणजे काय, तर एफ इज इक्वल टू काय लिहितो आपण, एफ इज इक्वल टू आपण लिहितो एक मिनिट थांबा. एफ इज इक्वल टू के एक्स. ठीक आहे. के ची व्हॅल्यू आपण काढू आता, ती व्हॅल्यू आपण तिथे वापरू. एफ इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे, आपण सुरुवातीला डेफिनेशन पाहिली होती, रिस्टोरिंग फोर्स. त्या स्प्रिंगमध्ये जे काय रिस्टोरिंग फोर्स तयार होतो डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला असतो, एक्सला. एफ इज इक्वल टू काय लिहितो आपण, एक के एक्स. ओके. तर हे एक्स इकडे डिव्हिजन मध्ये आणू, तर एफ इक्वल्स टू काय येईल, सॉरी थोडं वर लिहितो मी. एफ इक्वल्स टू काय लिहिलं आपण, के एक्स. तर के इक्वल्स टू काय येईल, एफ बाय एक्स. आणि एफ म्हणजे काय, तर न्यूटनच्या म्हणण्यानुसार एफ म्हणजे काय, मास इंटू ऍक्सेलरेशन.
मास इंटू ॲक्सेलरेशन. आता ही के ची व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पुटअप करू. ओके, या ठिकाणी पुटअप करू के ची व्हॅल्यू. के ची व्हॅल्यू काय आली आपली एम ए डिवायडेड बाय एक्स. ही व्हॅल्यू पुटअप केली आपण. तर इक्वेशन काय येईल 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एम ए सॉरी एम हे एम डिवायडेड बाय के ची व्हॅल्यू काय, के ची व्हॅल्यू एम ए डिवायडेड बाय एक्स. एम ए डिवायडेड बाय एक्स. तर हे एम एम काय होईल कॅन्सल आणि एक्स छेदाच्या छेदामध्ये तर वर गेल्यानंतर कशामध्ये जाईल अंशामध्ये. तर इक्वेशन काय येईल 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स बाय ए. म्हणजे टाइम पिरियडचा दुसरा एक फॉर्म्युला आहे 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ डिस्प्लेसमेंट पर युनिट ॲक्सेलरेशन. ओके, एक्स डिवायडेड बाय ॲक्सेलरेशन. ओके, स्क्वेअर रूट ऑफ एक्स डिवायडेड बाय ए हा एक फॉर्म्युला आहे टाइम पिरियडचा. तर टाइम पिरियडचे आपण दोन फॉर्म्युले पाहिले. एक फॉर्म्युला आपण पाहिला 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एम बाय के किंवा दुसरा फॉर्म्युला आपण पाहिला 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स बाय ए. सो दीज आर दी फॉर्म्युलाज फॉर टाइम पिरियड. ओके, तर हे दोन्ही फॉर्म्युले समजलेत. इकडे बघा आपण चॅप्टरच्या सुरुवातीलाच ओमेगाची व्हॅल्यू किती घेतो स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम घेतलेली बघा. ओके, तर त्याचा स्क्वेअर केला आपण किंवा स्क्वेअर करण्याची गरज नाही, सरळ सरळ ओमेगाची व्हॅल्यू त्या फॉर्म्युल्यावर ठेवून द्या टीच्या. तर ते काय येईल 2 पाय अपॉन स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम आणि एम डिनॉमिनेटरमध्ये वर गेल्यानंतर कशामध्ये जाईल न्युमरेटरमध्ये अंशामध्ये जाईल 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एम बाय के इक्वल्स टू ओके, यालाच आपण मॉडिफाय केलं. तर मग के ची आपण व्हॅल्यू काढली. के ची व्हॅल्यू किती आली आपली या फॉर्म्युल्यानुसार एफ इज इक्वल टू के एक्स. या फॉर्म्युल्यानुसार के ची व्हॅल्यू आली एफ बाय एक्स. एफ म्हणजे काय, फोर्स म्हणजे काय, मास इंटू ॲक्सेलरेशन. तर के इक्वल्स टू एम ए डिवायडेड बाय एक्स. ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी के ची ठिकाणी ठेवून दिली. एम एम कॅन्सल झालंय, हे एम आणि एम कॅन्सल झालंय. एक्स छेदाच्या छेदामध्ये तर वर गेल्यानंतर अंशामध्ये जाईल ते स्क्वेअर रूट ऑफ एक्स बाय ए. ओके, तर हे झाले टाइम पिरियडचे दोन फॉर्म्युले. ओके, तर टाइम पिरियड इक्वल्स टू काय येईल तर 2 पाय अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट किंवा डिस्प्लेसमेंट 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ डिस्प्लेसमेंट पर युनिट ॲक्सेलरेशन. किंवा दुसरा फॉर्म्युला 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ मास पर युनिट फोर्स कॉन्स्टंट के. हा एक फॉर्म्युला आहे टाइम पिरियडचा. ओके, आणि हा एक फॉर्म्युला आहे टाइम पिरियडचा. हे दोन फॉर्म्युले. ठीक आहे, यामध्ये कोणाला काय अडचण असेल तर विचारा प्लीज. काही सांगायचं असेल तर मी सांगतो पुन्हा एकदा, विचारा. दोन्ही फॉर्म्युले कसे काढले समजले? दोन्हीही फॉर्म्युले कसे काढले समजले का? एकदा सिस्टमॅटिक एका साईडला लिहू का सगळं? सिस्टमॅटिक एका साईडला लिहू का व्यवस्थित? हां ठीक आहे, चला आपण सुरुवात करू. ओके, मी एकदा सगळे व्यवस्थित काढतो. हे जरा मला वाटते रेंगाळलंय सगळं. मी पुन्हा एकदा व्यवस्थित सांगतो, लक्ष द्या. टाइम पिरियड म्हणजे काय तर टाइम टेकन बाय पार्टिकल टू कम्प्लीट वन ऑसिलेशन किंवा वन सेट ऑफ मुवमेंट इज कॉल्ड टाइम पिरियड. आपण सुरुवातीला टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय काढला होता टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. ओके, हे फॉर्म्युला काढला होता. एवढ्या वेळामध्ये पार्टिकल त्याच पोझिशनला येतो ज्या पोझिशनपासून त्यानं मोशन स्टार्ट केली होती आणि मग या वेळेला आपण काय म्हणतो त्याचा टाइम पिरियड. एक सेट ऑफ मुवमेंट कंप्लीट झाला. ठीक आहे, तर मग आता ओमेगा म्हणजे काय तर ओमेगा म्हणजे आपण चॅप्टरच्या सुरुवातीलाच पाहिलं इट्स अ स्क्वेअर रूट ऑफ फोर्स कॉन्स्टंट पर युनिट मास के बाय एम. तर किंवा याला इलॅस्टिसिटी कॉन्स्टंट म्हणून म्हणतो आपण केला. तर ही व्हॅल्यू आपण इथं पुटअप केली, ओमेगाची व्हॅल्यू इथं पुटअप केली. तर टी इक्वल्स टू काय 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम. ओके, आता हे के बाय एम एम जे आहे छेदाच्या छेदामध्ये वर गेल्यानंतर कशामध्ये जाईल अंशामध्ये. हेच इक्वेशन कसं लिहिता येईल आपल्याला 2 पाय हे एम अंशामध्ये गेलं तर काय स्क्वेअर रूट ऑफ एम बाय के. झालं संपलं. दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला फॉर टाइम पिरियड. आता आपण पुढे जाऊ. पुढे आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची. तर आपण आणखी एक फॉर्म्युला पाहिला होता रिस्टोरिंग फोर्स. हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कशाला एक्सला. हे तर आपल्याला माहिती आहे. या लिनियर सुपर हार्मोनिक मोशनमध्ये रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कशाला एक्सला.
आणि तर प्रोपोर्शनॅलिटी साईन रिप्लेस करतो आपण कशानं, के एक्सनं. सो here proportionality sign is replaced by equal to and constant k. K is elastic constant. मग आता हे x इकडे आणा, तर k इक्वल्स टू काय येईल, फोर्स डिवायडेड बाय एक्स. आणि न्यूटनच्या म्हणण्यानुसार फोर्स म्हणजे काय, मास इंटू ॲक्सेलरेशन. ही व्हॅल्यू तर ठेवा. तर k इक्वल्स टू काय येईल, ma डिवायडेड बाय एक्स. ओके. आता ही k ची व्हॅल्यू इथं ठेवून द्या या ठिकाणी. तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला आपण पहिला काय काढला होता, समजा 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एम बाय के. के ची व्हॅल्यू किती आली आता, एम ए डिवायडेड बाय एक्स. एम एम काय होईल, कॅन्सल. आणि हे एक्स छेदाच्या छेदामधून कशामध्ये जाईल, अंशामध्ये जाईल. तर टी इक्वल्स टू काय, 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स बाय ई. दिस इज द इक्वेशन फॉर टाइम पिरियड. ओके ओके, समजलंय. अनदर इक्वेशन फॉर टाइम पिरियड. तर पहिला फॉर्म्युला 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एम बाय के, आणि दुसरा फॉर्म्युला टी इक्वल्स टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स बाय ए, ॲक्सेलरेशन. हे दोन्ही समजलेत का आता, यामध्ये काय अडचण आहे, प्लीज कोणाला काय अडचण असेल तर सांगा बरं का. एखादा फॉर्म्युला कसा आला ते कळला नसेल तर मी पुन्हा एकदा वाटल्यास सांगू शकतो. कळलंय काय, चला समोर. Okay, now we are moving towards next definition, frequency. फ्रिक्वेन्सीला मराठीमध्ये म्हणतात वारंवारिता. वारंवारिता म्हणजे काय, तर एका विशिष्ट वेळेमध्ये किती सेट ऑफ मुवमेंट कंप्लीट होत आहेत त्याला काय म्हणू आपण, फ्रिक्वेन्सी. जसं आपण सर्क्युलर मोशनमध्ये पाहिलं होतं, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन परफॉर्म बाय पार्टिकल इन युनिट टाइम इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. इथं फक्त शब्द बदलायचा आपल्याला. नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म बाय पार्टिकल इन युनिट टाइम. एका विशिष्ट वेळेमध्ये तो किती ऑसिलेशन करतोय पार्टिकल, त्याला काय म्हणू आपण, फ्रिक्वेन्सी. ओके. तर फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन आपण या अगोदर देखील पाहिलेली, टाइम पिरियडची पाहिली होती. तर नेक्स्ट आपली डेफिनेशन आहे फ्रिक्वेन्सी. So what is meant by frequency? Frequency is number of oscillation. इथं काय व्हायले, ऑसिलेशन व्हायले. सर्क्युलर मोशन मध्ये काय होतात, रोटेशन. नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म बाय पार्टिकल in unit time is called frequency. ठीक आहे. एका विशिष्ट वेळेमध्ये किंवा युनिट टाइममध्ये एका सेकंदमध्ये एखादा पार्टिकल जो सिंपल हार्मोनिक मोशन करतोय ते किती ऑसिलेशन करायला आहे त्याला काय म्हणू आपण, त्याची फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. समजा एका सेकंदामध्ये एक पार्टिकल किती ऑसिलेशन करतोय, समजा 10, तर त्याची फ्रिक्वेन्सी किती झाली, 10 ऑसिलेशन पर सेकंद. ओके, लक्ष द्या. एखादा पार्टिकल 10 ऑसिलेशन करतोय किती सेकंदामध्ये, एका सेकंदामध्ये. तर ह्या ऑसिलेशन पर सेकंदला काय म्हणायचं, हर्ट्ज. ऑसिलेशन पर सेकंदला काय म्हणायचं इथं, आता हर्ट्ज. तर ह्या ऑसिलेशन डिवायडेड बाय सेकंद याला म्हणू आपण हर्ट्ज. तर किती फ्रिक्वेन्सी असेल याची, 10 हर्ट्ज. ठीक आहे. तर एखादा पार्टिकल जो सिंपल हार्मोनिक मोशन करतोय ते युनिट टाइममध्ये म्हणजे एका सेकंदमध्ये किती ऑसिलेशन करतोय त्यालाच काय म्हणतो आपण, त्याची फ्रिक्वेन्सी. किंवा आपण दुसरी एक डेफिनेशन आपल्याला माहिती आहे, रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड म्हणजे पण काय, फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. तर फ्रिक्वेन्सी इज व्हॉट, रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड ऑफ SHM is called frequency. तर एखाद्या सिंपल हार्मोनिक मोशनच्या टाइम पिरियडचा रेसिप्रोकल म्हणजे पण काय, त्याची मिळेल आपल्याला फ्रिक्वेन्सी. तर मग आता फ्रिक्वेन्सीचा दुसरा फॉर्म्युला, याला फ्रिक्वेन्सी आपण N किंवा F न दाखवतो. तर 1/T.
टाइम पिरियडचा रेसिप्रोकल म्हणजे पण काय फ्रिक्वेन्सी. पण आपण टाइम पिरियडचे फॉर्म्युले आताच काढेन दोन. टाइम पिरियडचे फॉर्म्युले काय होते, टू इक्वल्स टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम, हा एक फॉर्म्युला होता बरोबर. के बाय एमच आहे का, एम बाय के सॉरी एम बाय के. आणि दुसरा फॉर्म्युला 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स बाय ए. हे दोन फॉर्म्युले आपण काढलेले. मग आपल्याला टाइम पिरियडचा रेसिप्रोकल म्हणजे काय फ्रिक्वेन्सी, तर टाइम पिरियडचे फॉर्म्युले माहिती आहेत, ते इथं जर ठेवले तर आपल्याला फ्रिक्वेन्सी पदचे पण किती फॉर्म्युले मिळतील, दोन. तर 2 पाय टी ची व्हॅल्यू काय, 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एम बाय के. आता हे के डिनॉमिनेटरमध्ये वर गेल्यानंतर कशामध्ये जाईल, अंशामध्ये. तर 1/2 पाय, 2 पाय छेदामध्ये राहील 2 पाय, आणि इकडे काय के बाय एम. हा पहिला फॉर्म्युला फ्रिक्वेन्सीचा, काय 1/2 पाय स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम. किंवा हे टी ची व्हॅल्यू ही ठेवून द्या, हे इथं ठेवून द्या. तर इक्वेशन काय आहे, 1/2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स बाय ए. तर एक्स बाय ए छेदाच्या छेदामध्ये वर गेल्यानंतर कशामध्ये जाईल, अंशामध्ये. तर फॉर्म्युला येईल 2 पाय 1/2 पाय स्क्वेअर रूट ऑफ ए डिवायडेड बाय एक्स. हे फॉर्म्युला आहे. लक्षात द्या, फक्त काय करायचं माहिती तुम्हाला, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. तर टाइम पिरियडची जी फॉर्म्युले आले ते तिथे जर ठेवले तर तुम्हाला कशाची व्हॅल्यू मिळून जातील, त्याच्या फ्रिक्वेन्सीच्या व्हॅल्यूज मिळून जातील. तर हे झाले फ्रिक्वेन्सीचे फॉर्म्युले. हा एक फॉर्म्युला फ्रिक्वेन्सीचा आणि हा एक फॉर्म्युला आहे फ्रिक्वेन्सीचा. ओके. तर these are the some of the terms in the simple harmonic motion. आपण आणखी काही टर्म्स पाहणार आहोत. एक फेज नावाची एक टर्म राहिलेली, फेज आणि इपोक. तुम्हाला त्या दोन गोष्टी सांगायच्या राहिल्यात, त्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहे. आज काय काय पाहिलं आपण, आज आपण पहिलं डेफिनेशन काय पाहिली, अँप्लिट्यूडची पाहिली. अँप्लिट्यूड इज व्हॉट, जेव्हा एखादा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करत असेल तर त्याचा मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत झालेलं डिस्प्लेसमेंट, त्याला म्हणतो आपण अँप्लिट्यूड. जर ते डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे झालेलं असेल तर ते पॉझिटिव्ह असेल डिस्प्लेसमेंट, आणि जर ते निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे असेल तर ते डिस्प्लेसमेंट काय असेल, निगेटिव्ह. ओके. तर अँप्लिट्यूड इन शॉर्ट काय, डिस्टन्स खरं सांगायचं म्हणजे. ठीक आहे. आणि दोन एक्स्ट्रीम पोझिशन मधल्या डिस्टन्सला काय म्हणतो आपण, पाथ लेंथ. हे लक्षात ठेवा, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी कामाला येईल आपल्याला. नेक्स्ट, टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे काय, तर एक ऑसोलेशन. लक्षात द्या, मेन पोझिशन पासून स्टार्ट केले, एक्स्ट्रीम पोझिशनला गेला, मेन पोझिशनला आला, हाफ ऑसोलेशन झालं, पुन्हा दुसऱ्या एक्स्ट्रीम पोझिशनला गेला, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला, आणि पुन्हा मेन पोझिशनला आला. तर हे झालं एक कम्प्लीट ऑसोलेशन. तर हे एक कम्प्लीट ऑसोलेशन करण्यासाठी लागलेला वेळ म्हणजे त्याचा टाइम पिरियड. टाइम टेकन बाय पार्टिकल टू कम्प्लीट वन ऑसोलेशन इज कॉल्ड टाइम पिरियड, किंवा टाइम टेकन बाय पार्टिकल टू कम्प्लीट वन सेट ऑफ मुवमेंट इज कॉल्ड टाइम पिरियड. तर टाइम पिरियडचे आपण दोन फॉर्म्युले काढले, एक फॉर्म्युला 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एम बाय के, आणि दुसरा फॉर्म्युला 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स बाय ए. आणि लास्ट जी डेफिनेशन पाहिली ती आपल्या समोर आहे, फ्रिक्वेन्सी इज नंबर ऑफ ऑसोलेशन परफॉर्म बाय पार्टिकल. एखादा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतोय तर तो एका सेकंदामध्ये किती ऑसोलेशन करतोय. ओके, त्याला काय म्हणू आपण, फ्रिक्वेन्सी. समजा एखादा पार्टिकल 10 ऑसोलेशन्स करतो एका सेकंदामध्ये, तर त्याची फ्रिक्वेन्सी किती झाली, 10 हर्ट्ज. हर्ट्ज इज द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. ऑसोलेशन पर सेकंदलाच काय म्हणू आपण, हर्ट्ज. तिथं आपण सर्क्युलर मोशन मध्ये रोटेशन पर सेकंदला म्हणतो आपण हर्ट्ज, इथं आपण ऑसोलेशन पर सेकंदला काय म्हणू आपण, हर्ट्ज. ठीक आहे. किंवा टाइम पिरियडचा दुसरा फॉर्म्युला आपण काय केला, रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड, सॉरी फ्रिक्वेन्सीचा दुसरा फॉर्म्युला रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. तर टाइम पिरियडचा रेसिप्रोकल घेतला तर आपल्याला काय मिळते, फ्रिक्वेन्सी मिळते. मग टाइम पिरियडचे जे फॉर्म्युले आपण काढले तिथं ते इथं पुटअप केले, आणि त्यावरून आपल्याला फ्रिक्वेन्सीचे दोन फॉर्म्युले मिळाले. ठीक आहे. यामध्ये कोणाला काय अडचण असेल तर विचारा. आज जरी नाही झालं तर उद्याच्या लेक्चरमध्ये मी नक्की सांगेन. कोणाला काय अडचण आहे का, कोणाला काही अडचण आहे का, प्लीज. हा विजय, काय अडचण आहे, विजय विजय अडचण काय तेवढी